सर्वांना जय जिजाऊ लग्नाक्षराच्या माध्यमातून आपण मेंबरसाठी काही परिचय सांगत असतो आणि त्या परिचयासाठी थेट संपर्क आणि मध्यस्थी करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. मात्र आमची एक पद्धती ठरलेली आहे, कार्यपद्धती ठरलेली आहे. हेतू, उद्देश आणि भूमिका याबाबतची माहिती सुद्धा आम्ही आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेली आहे. लग्न अक्षदाच्या ऍपवर जे खाली ब्लॉग सेक्शन आहे तर त्याच्यावर सगळी तुमच्यासाठी माहिती उपलब्ध आहे आणि याच्याबाबतचे व्हिडिओ सुद्धा आपण प्रसिद्ध केलेले आहेत. 2-2, 3-3 मिनिटाचे व्हिडिओ आहेत की लग्न अक्षदाचा हेतू, उद्देश, भूमिका. गेल्या 8 वर्षापासून आपण काम करत असताना आम्ही कुणाचे लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही पैशाची मागणी करत नाही. मात्र हे फुकट आहे, मोफत आहे हे सांगत असताना आमची कार्यपद्धती ठरलेली आहे आणि आम्ही वारंवार सातत्याने एक गोष्ट सांगत असतो की लग्न हे नात्या गोत्यात, ओळखीत, परस्पर संवादात जुळत असतात. अनोळखी ठिकाणी लग्न जुळत नसतात. पूर्ण चौकशी केल्याच्या नंतरच लग्न जुळत असतात. हे आम्ही सातत्यानं सांगत असतो. तेव्हा डोक्यातला गैरसमज काढून टाका की एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले, नोंदणी केली किंवा एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला म्हणजे लग्न जुळल, हा शुद्ध भ्रम आणि गैरसमज आहे हे पहिल्यांदाच स्पष्ट करतो. आणि मग या माध्यमातून मेंबरसाठी जो काय आम्ही परिचय सांगत असतो तर मेंबर कडून जे काही रिक्वेस्ट प्राप्त होत असतात तर आपण 12,977 या स्थळाचा परिचय मागच्या आठवड्यामध्ये दिला होता. पैकी आपल्याला त्या स्थळासाठी जी काही विनंती प्राप्त झाली होती आणि ती विनंती प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला त्या स्थळाची पुन्हा माहिती आणि संपर्क करण्याबाबत विनंती केली होती व्हॉट्सअपद्वारे. तर त्यांना आम्ही 2दा रिप्लाय केला की आपण तुमचा बायोडाटा आम्हाला टाका किंवा तुमचा जर नोंदणी केली असेल लग्नाक्षदा ऍपवर किंवा वेबसाईटवर तर तुमचा आयडी क्रमांक आम्हाला टाका. मात्र तुम्ही आम्हाला 2दा तुम्हाला हे करू नये, तुम्ही प्रतिसाद दिलेला नाही. मात्र आम्ही अशी परस्पर कुणाचाही बायोडाटा कुणाला शेअर करत नाही आणि मोबाईल नंबरही कुणाला देत नाही. अनोळखी ठिकाणी आम्ही माहिती देत नाही. लग्न अक्षदा वेबसाईटवर नोंदणी करताना सुद्धा आम्ही ओळखपत्र असल्याशिवाय कुणाचीच प्रोफाईल व्हेरीफाय करत नाही. कम्युनिटी गाईडलाईन आणि सामाजिक सभ्यतेचे जे काही नियम असतात तर ते आम्ही कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करतो. कारण याच्या मागे बरेच कारण आहेत. कारण विनाकारण घरावर दगड येत असतात. 2 वेळेस आमच्या विरोधात पोलिसात तक्रारी दाखल होण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे काही गोष्टींचं पथ्य आम्ही पाळतो. नाशिक विभागातून आम्हाला एक रिक्वेस्ट प्राप्त झालेली होती. अतुलजी आपण रिक्वेस्ट टाकलेली होती, आपण आमचे सन्माननीय मेंबर आहात. आपली स्वतःची प्रोफाईल लग्न अक्षदावर नोंद केलेली नाही. त्यामुळे लग्न अक्षदा वेबसाईट वरून ती रिक्वेस्ट आम्हाला पुढे पाठवता आली नाही. त्याबद्दल क्षमस्व. नाशिक मधूनच आपल्याला दुसरी एक रिक्वेस्ट प्राप्त झालेली होती अश्विनी नावाच्या स्थळासाठी आणि आपण ती 13,014 या क्रमांकाच्या आयडीला पाठवली होती. मात्र त्यांचं जे काही त्या स्थळाचं शिक्षण आहे तर ते MSc पर्यंत झालेलं आहे आणि तेच ते स्थळ होतं तर ते जळगाव विभागातील आहे आणि त्यांना त्यांच्या विभागातीलच स्थळ पाहिजे होतं. अंतर दूरचं जास्त असल्यामुळे त्यांचा आपल्याला नकार प्राप्त झालेला आहे. आणि जी काही स्थळं जुळती मिळती असतात तर त्यांच्या आम्ही डायरेक्टली परस्पर आम्ही संवाद करून देण्याचा प्रयत्न करत असतो. कॉन्फरन्स कॉलवर बोलणं करून देण्याचा प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीची आमची कार्यपद्धती करण्याचे प्रयत्न आहे. तुमच्या काही सूचना असतील किंवा आपण याला अधिक चांगलं कसं करू शकतो त्याबाबत काही सूचना असतील तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहिल्या पाहिजे. बाकी आपण जर मेंबर आणखीन अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि मेंबर जर झाले नसाल तर मेंबर करा. फक्त जे काही आपण माहिती देत असतो तर ती फक्त मेंबरसाठी देत असतो. कृपया लग्नासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये. कारण आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा याची दुकानदारी किंवा पब्लिसिटी आम्हाला करायची नाही. तिसरी जे काही आपल्याकडे जळगाव विभागातील एक प्रोफाईल आहे दत्तरावजी. आपण जी काही प्रोफाईल आहे आपली तर ही मराठवाडा विभागातील आहे आणि आपण मराठवाड्यातून जळगाव विभागाच्या स्थळाशी आपण रिक्वेस्ट पाठवली होती. तर कृपया अशा दूरच्या स्थळाशी किंवा विसंगत स्थळांना आपण रिक्वेस्ट टाकू नये. मोबाईल नंबर हाईड करण्यामागचं तेच कारण आहे आमचं महत्वाचं. तर आपल्या रिक्वेस्ट कुठे असल्या पाहिजे की लग्न जुळण्याची जी काही पद्धत असते तर लग्न कशी जुळतात तर याबाबतचं 2 उदाहरणं मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो आहोत की एक वाशिम जिल्ह्यातील सोनखास नावाचं गाव आहे. एक गोरे नावाचं स्थळ लग्न अक्षदाच्या वेबसाईटवर नोंद झालं आणि ते नोंद झाल्याच्या नंतर दुसरं एक स्थळ होतं बुलढाणा जिल्ह्यातलं होतं. मुलीचं स्थळ होतं ते आणि मग मुलीचं स्थळ असताना हे जे अंतर होतं तर जवळपास 125 किलोमीटरचं अंतर मेहकर तालुक्यातील ते स्थळ होतं आणि मग त्या
गोरे नावाच्या स्थळानं आम्हाला संपर्क केला की बाबा तुमच्याकडं कोणी त्या ओळखीचा आहे काय, स्थळाशी संपर्क आहे का? तर म्हटलं बाबा ते स्थळाची आमच्याकडे नोंदणी झालेली आहे, परंतु त्यांचा आणि आमचा काही कुठे संवाद झालेला नाही. आणि मग अशी अनोळखी ठिकाणी लग्न जुळत नसतात. मात्र त्या गोरे नावाच्या स्थळानं मग त्यांच्या मेहकरमध्ये एक मित्र राहत होता. त्या मित्रासोबत ओळख काढली आणि मग ते असं असं तुमच्या तालुक्यातलं एक असं असं 20-25 किलोमीटर अंतरावरचं एक गाव आहे. त्या मेहकरच्या मित्राची त्या ठिकाणी त्या गावामध्ये ओळख निघाली. मग त्या ओळखीचा संवाद झाला. म्हणजे त्या धाग्यानं धागा, लिंकनं लिंक जुळत गेली आणि मग त्यांचा परस्पर संवाद झाला. सर्वसामान्य गरीब शेतकरी 2-3 एकर शेती असलेल्या कुटुंबातील ते गोरे नावाचं स्थळ, हेही सर्वसामान्य मध्यम कुटुंबातील त्या मुलीचं स्थळ आणि मग त्यांचा त्या मित्रत्वाच्या नात्यातून, संबंधातून परस्पर संवाद झाला. मग त्यांची बोलणी झाली, एकमेकांची पाहणीचा कार्यक्रम झाला, नातीगोत्यांची जुळवण झाली आणि मग त्यातून ते लग्न जुळलं आणि आम्हाला त्याची काही दिवसांपूर्वी पत्रिका पण आली होती की तुम्ही या लग्नासाठी या. हे तुमच्याच ऍपवर आलं होतं स्थळ आणि त्याच्यातून बाकी आमचा त्याच्यात काहीच रोल नव्हता. नाशिकचं तेजनकर नावाचं एक स्थळ होतं. त्यांचंही एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही सुंदरखेड नावाचं बुलढाण्याला लागूनच एक उपनगर आहे. तर तिथली त्यांची अशीच परस्पर जुळवणी झाली होती. बीडचं आणि एक वाशिमच्या लग्न मागच्या 1-2 महिन्याच्या आधी जुळलं. त्यांचंही वाटाणे लॉन मध्ये ते लग्नाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांचंही याच पद्धतीनं जुळलं आणि मग हे जुळत असताना कुठंतरी आपण एक इक्वल प्रोफेशन, शिक्षण, आपली सामाजिक स्थिती बरोबरीची असणं आवश्यक असतं. कारण हे काय होतं की बऱ्याचदा असं होतं की जे काही मुलीकडच्यांचे बायोडाटे आपल्याकडे येत असतात तर ते बऱ्याचदा अशी विनंती करतात की ग्रुपवर टाकू नका. कारण आपण कोणी उठतं आणि फोन करता आणि आपली त्यांची म्हणजे बरोबरी नसते तरीही फोन करून त्रास देतात. मग अशा वेळेस लोक त्रस्त होतात, इरिटेट होतात आणि मग ते सांगतात की बा आमचा बायोडाटा ग्रुपवर टाकू नका. मागे एक जळगाव मधून आम्हाला फोन आला की आमचा बायोडाटा तुम्ही ग्रुपवर टाकला आणि आम्हाला खूप याचा त्रास व्हायला लागला आणि मग त्यांनी आम्हाला कॉल रेकॉर्डिंग टाकली. त्यांची जी मुलगी होती ती दिसायला सुंदर, तिचं MSc पर्यंत शिक्षण झालेलं, कुठेतरी कॉन्व्हर्टरची नोकरी करणारी आणि ज्या बहादरानं फोन केला होता तर तो बहादर त्याचा घटस्फोट झालेला. त्याचं वय जवळपास 40 वर्षाचं आणि त्या 20-22 वर्षाच्या मुलीला तो फोन करून मागणी घालतो. म्हणजे हा कुठेतरी विचित्रपणा आहे, कुठेतरी हा खोडसाळपणा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला हे मेंबरशिप वगैरे ह्या दुकानदाऱ्या हे सुरू करावं लागलं. बाकी तुम्हाला जर मेंबरशिपचं सबस्क्रिप्शन करायचं असेल तर करा, नका करू. बाकी आमचं काही म्हणणं असणार नाही. मात्र याच्यामधून जे काय आपण आणखीन 8-10 दिवसाच्या नंतर जे काही आपण सिस्टमॅटिक याच्यातून काम करणार आहोत तर तेव्हा आजच मेंबरशिप जॉईन करा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.